आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न। महसूल विभागाचा उपक्रम, सातबारा दुरुस्ती, विविध दाखले व योजनांची माहिती एकाच ठिकाणी। राजीप सदस्य सुमितदादा काते यांच्या शुभ हस्ते उद्घाटन। नागोठाणे रोशन पदकी। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत राज्यभरात मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे। या शिबिराद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न, सातबारा दुरुस्ती, जातीचे उत्पन्नाचे दाखले आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली त्वरित देण्याचा प्रयत्न केला जात आहे। प्रशासकीय सेवा प्रतिमान करणे आणि सर्वसामान्यांच्या महसुली समस्या सोडवणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे। याच धर्तीवर महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालय रोहा व महसूल मंडळ कार्यालय नागोठाणे यांच्यातर्फे शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारी या उपक्रमाअंतर्गत नागोठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। हे शिबिर शनिवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत श्री शिवगणेश उत्सव मंडळ हॉल नागोठाणे येथे संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन सन्माननीय तहसीलदार रोहा डॉक्टर किशोर देशमुख व राजीव सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे सुरुवातीपासून आयोजित केलेल्या शिबिरांचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या शिबिरात सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंद, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा व 8अ उतारे वाटप, उत्पन्न, जाती, निवासी व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देणे तसेच अकृषी परवानगी संदर्भात मार्गदर्शन केले गेले। याशिवाय तुकडेबंदी, कायद्याशी संबंधित प्रकरणाचा निपटारा इत्यादी मोजणी अर्ज, भूसंपादन व विविध सामाजिक आर्थिक योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली। या शिबिरात पुढील प्रमाणे सातबारा उतारा 8अ मधील चुका दुरुस्ती व डिजिटल सातबारा 8अ उतारे वाटप तसेच प्रलंबित फेरफार निकाली काढणे, विविध दाखले, उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन क्रिमिनल इत्यादी प्रमाणपत्र वाटप, अकृषिक तरतुदी सुधारणाबाबत व नवीन सनद प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व माहिती, सामाजिक अर्थसहाय्य, विविध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ, मोजणी अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे दाखले, नवीन उत्पन्न दाखला, अधिवास दाखला तसेच शासकीय योजनांमध्ये संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, ॲग्री स्टॉक इत्यादींचे मार्गदर्शन व अर्ज स्वीकारणे तसेच तक्रार निवारणमध्ये सामान्य नागरिकांच्या प्रलंबित अर्जावर त्वरित कार्यवाही इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले। या शिबिरासाठी सन्माननीय आमदार रवी शेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते, उपविभागीय अधिकारी उपविभाग रोहा सन्माननीय ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार रोहा डॉक्टर किशोर देशमुख यांच्यासह पंचायत समिती सदस्य अरुणा हंबीर, भाईसाहेब टके, किशोरभाई म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य पूनम काळे, इप्ते, दिनेशभाई घाग, गणेशभाई घाग, संतोष कोळी, अनंत वाघ, कृष्णा धामणे, धर्मा भोपी, हिराजी शिंदे आदी ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते। एक योजना आहे, या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। मला असं वाटते योजना प्रत्येक ठिकाणाच्या टेबल या ठिकाणी लावलेले आहेत। सर्व आलेल्या जनतेने त्याचा लाभ घ्यायचा आहे। प्रत्येक ठिकाणच्या विभागाच्या अधिकाऱ्याने आपली योजना समजून सांगायचं आहे, कारण या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम होत आहे। या ठिकाणी 4 दिवसापूर्वीच गॅसचा आंतरराज्यात गाजवलं त्यांच्या नावाची आज ही योजना संपन्न होत आहे असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित जिल्हा परिषदेचे विधान सदस्य सन्मान्य श्रीमती काटे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित तहसीलदार साहेब, विजय भाईसाहेब टके, किशोरभाई म्हात्रे आणि पत्रकार मित्र सर्वच नागरिक या ठिकाणी राहिल्याबद्दल नायब साहेबांच्या सर्वांनी या ठिकाणी स्वागत करतो। आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना तहसीलदार महाराजस्व समाधान शिबिर
या नागोठणे गावच्या शिबिरासाठी उपस्थित या तालुक्याचे तहसीलदार यशवंती देशमुख, या जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य श्री समिती खाते, पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, हे जे शिबिर आहे हे दुसरं शिबिर आहे या वर्षातलं. पहिलं शिबिर आपण कोराडला घेतलं, हे दुसरं आहे. त्याशिवाय आपण प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी ही शिबिरं घेणार आहोत. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की शिबिराचे काय महत्त्व काय आहे ते, याच्यामध्ये आपण सगळे दाखले तर देतोय, त्याशिवाय आणि छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर यासाठी उपस्थित असलेले सगळे प्रशासकीय अधिकारी साहेब आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला वर्ग यांना माझा सप्रेम नमस्कार. हा जो शिबिर आयोजित केलेला आहे हा लोकांच्या जो आता बघा या डिजिटल युगामध्ये सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे. प्रत्येक खात्याचं आणि प्रत्येक खात्याचं हा वेगवेगळा ॲप्स निर्माण झालेला आहे. त्याच्यातून आपल्याला लॉग इन करून प्रत्येकाचं उत्पन्नाचा दाखला, भूमिलेखमध्ये असलेल्या सर्व गोष्टी आता साहेबांनी सर्व काही सांगितलेलं आहे. साहेबांनी तहसीलदार साहेबांनी सर्व सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला नवीन योजना, तुकडाबंदी असू दे, उत्पन्नाचे दाखले असू दे, जातीचे दाखले असू दे, पूर्व वहिवाट असू दे, नकाशा असू दे, अशा संदर्भात सगळ्या तुम्हाला इथं माहिती आता दिली जाईल. आणि कसं काय करायचं आणि नाही करायचं हे पण तुम्ही साहेबांना विचारू शकता. आणि जेणेकरून त्यांनी जो हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने जो हा शिबिर जो सर्व राज्यात राबवला जातो, म्हणजे जेणेकरून आपल्याला ऑनलाईन तर झालेलंच आहे, पण तुम्हाला प्रत्यक्षात इथे कसं तो शिबिरामार्फत तुम्हाला आपल्या लोकांना त्याचा लाभ कसा घेता येईल, म्हणजे सर्वस्व लोकांना उत्पन्नाचे दाखले या म्हणजे अन्य योजनांच्या सगळ्या माहिती ह्या तुम्हाला इथे आणि त्याचे प्रत्यक्ष स्वरूपात त्याचे फॉर्मही भरले जातात आणि त्यांना दाखले दिले जातात. या शिबिरात उपस्थित असलेले आमचे मित्र, जिल्हा परिषद सदस्य सुनीलजी कातेसाहेब, आमचे दुसरे मित्र किशोरजी म्हात्रेसाहेब, घाटसाहेब, आमचे सर्व सहकारी विभाग प्रमुख, उपस्थित सर्व पत्रकार मंडळी, उपस्थित सर्व लाभार्थी, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2026 रोजी जो आपण दरवर्षीप्रमाणे महाराजस्व अभियान साजरा करतो, त्याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा प्रत्येक मंडळात, महसूल मंडळात शिबिर घेण्यासाठी किंवा अभियान राबवण्यासाठी आपल्याला एक कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. त्या अनुषंगाने आज आपला हा दुसरा प्रोग्राम आहे. यापूर्वी आपण पहिला प्रोग्राम जो आहे तो कोराड या ठिकाणी मागच्या 7 तारखेला घेतला होता. त्या 7 तारखेपासून आपण या शिबिराची सुरुवात केली होती. तर या शिबिराचं महत्त्वाचा जो धागा आहे यातच म्हटलेलं आहे की महाराजस्व समाधान शिबिर. काय झालं नाही, महाराजस्व समाधान शिबिर म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचं समाधान करणे. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.